नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. सगळे इकडे बघा बरं समोर. बरोबर तुम्ही चला मग हात राजा अलीकडे ना त्या आमच्या ज्याने काही इतके वर्ष होत नव्हतं, पण आम्ही ग्रामस्थांना धरून त्यांना विनंती करून त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी आपल्याला सपोर्ट केले. बाहेर त्याला आता थांबायचं काय करू. या सगळ्या लोकांनी मंडळींनी आपल्याला सपोर्ट केला. आपल्या फुल गेल्या बरेच वर्षाची प्रतीक्षा आपण केली, पण या ठिकाणी तेव्हा दुसरं पडलं. पण इतक्या वर्ष आम्ही त्यांच्याशी भांडत होतो, झगडत होतो, पण आम्हाला काही ते यश होत नव्हतं. आम्हाला वाटत होतं आपण त्यांच्याशी दोन हात करावे. पण आपल्या इकडं मराठीत एक म्हणे, शिवाजी व्हायचं कोणी. प्रत्येकाला वाटायचं की शिवाजी जन्माला यावाला शिवाजी महाराज, पण ते आपल्या घरात नको, दुसऱ्याच्या घरात येऊ. खऱ्या अर्थाने या ट्रस्टीच्या मार्फत शिवाजी जन्माला आलेला आहे आणि आज आपल्याला न्याय मिळालेला आहे. जास्तीत जास्त प्रयत्न ह्या जगताप मंडळी, ग्रामस्थ, सगळ्या समाजाच्या लोकांनी, विशेष म्हणजे ट्रस्टीचे जे अध्यक्ष आहेत रमेश वामनराव जगताप यांनी जास्त कष्ट केले. तन मन धन आणि बाकीच्या लोकांनी सरदार म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं, साथ दिली. या सगळ्यांच्या प्रयत्नाने आज आपल्याला योग्य न्याय मिळाला आहे. योग्य न्याय मिळाला आहे. गेल्या बरेच वर्षाची प्रतीक्षा आपली संपलेली आहे. ते जमीन आपल्या ताब्यात आल्यानंतर त्याचा योग्य विनियोग व्हावा आणि सगळ्यांचं समाधान व्हावं अशी मी आपल्याला प्रार्थना करतो आणि ग्रामस्थांच्या वतीने आपल्या चरणी प्रार्थना करतो की कुठल्याही प्रकारचा अनुचित घटना न घडता व्यवस्थितरित्या त्या जमिनीचा उपयोग आपल्या देवस्थानासाठी व्हावा अशी सगळ्यांच्या वतीने मी प्रार्थना करतो. अध्यक्ष पेढे पाटलांना गोड करा पाहिजे. गुलाल पण लावा आता सगळ्यांना. लावणारच नाही कपाळाला. राज साहेबांचा आज साहेबांचा काय करताय. ओके या लाईनीत उभा राहा. सगळे हो सगळे हो पहिले घ्या 5 ते 7:30 जायला पाहिजे.
हो पण ते तिकडे गेलेत ना तुमचे गुलाल उदय घोषणा द्या साहेबांचा भैरवनाथांचा योगेश्वरी मातेचा बोला कारभारी समस्त सासवड नागरिक तसंच ट्रस्टी गेले अनेक वर्ष काळभैरवनाथ मंडळाचे क्षेत्र अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता तो आता तहसीलदार प्रांत अधिकारी यांच्या ह्याने तो निकाल आम्हाला दिलेला आहे. तसेच मी सासवड नागरिकांचे आणि संपूर्ण ट्रस्टीचे अशा अनेक लोकांचं अभिनंदन करतो. आणि हे आमचे आत्ता आम्ही गेले 7 महिने प्रांत अधिकारी तहसील अधिकाऱ्यांच्याकडं आमचा लढा चालू होता. तहसीलदार असे आमचे सर्व ट्रस्टी याचं फार मोलाचं काम आहे. तसंच नागरिकसुद्धा आम्हाला पाठिंबा होता. या कामात आम्ही नागरिकांच्या जवळजवळ 7 ते 8 हजार स्वाक्षरी घेतल्या होत्या आणि स्वतः होऊन त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. आम्ही ग्रामसभा घेतली. ग्रामसभेला बी अतिशय प्रचंड प्रतिसाद होता. त्याच्यामुळं हे आम्हाला सक्सेस झालं. आणि माझ्या बाबतीत सांगायचं म्हणलं की संपूर्ण माझं शेतीवाडीचा व्यवसाय भरमसाठ मोठा आहे. मी यात संपूर्ण वाहून घेतलं होतं. आणि प्रथम आमची आई, आमचे बंधू, माझा मुलगा यांनी मला अजिबात काही म्हणजे इकडं आता मला ती रडू येते. मला अजिबात त्यांनी काही दुखावलं नाही. तू असा करतो, तू तसा करतो म्हणून हा माझ्या जीवनात इतका मोठा आनंद आहे. मला ह्याच्या पलीकडं अजून काहीच नाही. माझा भाऊ काय बोलला नाही आणि माझी आई, बंधू, पुतण्या यांनी चुलते बी माझ्या समक्ष पाठीशी होते. त्याच्यामुळं मी ह्याच्या इथपर्यंत मी लढू शकलो. आणि तशीच आमची ट्रस्टी इतकी जीवाची, विशेषतः पंत असतील, भाऊ असतील, असे अनेक नावं आहेत, पका बाप्पा असतील, वैभव बाप्पा असतील, यांनी मला असे रात्रंदिवस काही असेल यात आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि सरांच्या बी माध्यमातून फार मोठा आम्हाला फायदा झाला. सरांनी वाटचाल केली. याच एवढंच बोलतो मी. आभार. देवस्थानचा जो शेतीचा प्रश्न गेली 60-65 वर्ष आपल्याला प्रलंबित होता. खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय मिळला. आज गेली 60 ते 65 वर्ष भैरवनाथाच्या जमिनीचा ज्या राज्यकर्त्यांनी त्यावेळेस आपल्याला जमीन दिली भैरवनाथाच्या व्यवस्थेसाठी, देवाबत्ती, उत्पत्ती, जे काय उत्सव असेल यासाठी दिली होती. पण गेले 60 ते 65 वर्ष त्या जमिनीचा कुठलाही मोबदला आपल्या देवस्थानाला मिळत नव्हता. ज्यांच्याकडे जी जमीन होती इतक्या वर्ष ते खात होते, पण त्यांना कुठल्याही असा खंत वाटले नाही की गावाच्या लोकांना की आपण मंदिराचं, देवस्थानाचं काहीतरी देणं लागतो. बऱ्याचशा लोकांनी त्यांच्या तडजोडीसुद्धा करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सुद्धा प्रयत्न केला. शेवटी आम्ही निम्म सुद्धा द्यायला तयार झालो. तरीसुद्धा ते कुठल्या गोष्टी ते मान्य करायला तयार नव्हते. मग आमच्या त्यांनी काय लढला जाऊ शकत नव्हता. म्हणून आम्ही ग्रामस्थांच्या ट्रस्टीच्या लोकांना सांगितलं की आमच्या त्याने आता काय होतं तर तुम्ही लक्ष घाला. मग ट्रस्टीच्या लोकांनी विशेषतः रमेश वामनराव जगताप, पंत मंडळी, बाप्पू, हे सगळे मंडळी, हिरमे, भोंगळे, चवळे, इनामखे या सर्व मंडळींनी आम्हाला सहकार्य केलं. यातूनही काय आपले घरे भेटी अजूनही आपले या ठिकाणी आहेत.
आम्हाला जसा हा काल निकाल समजला तसं आम्ही देवाचं काल तोंड गोड केलं, पण तोंड गोड करताना ज्या आमच्या बातम्या फुटल्या ते लगेच त्यांना गेल्या. ज्यांनी आम्हाला इथं पुढाकार म्हणून काम केलं, ज्यांनी पुढारी म्हणून काम केलं किंवा ज्यांनी पुढाकार घेतला त्यांना सुद्धा बरेचशा लोकांनी धमके दिलेले आहेत, पण त्यांनी कोणाला जुमानलं नाही. आपतेष्ट, नातेवाईक, पाहुणे रावळे, ग्रामस्थ या सर्वांनी त्यांना धमके दिल्या, आम्हालाही दिल्या, पण त्यांनी सुद्धा कोणाचं जो ऐकलं नाही. त्यांनी फक्त देवासाठी काम केले. आणि या कार्यामध्ये ज्या ज्या विधीज्ञ असतील, आपले वकील लोक असतील, तज्ज्ञ असतील, त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आणि त्या मार्गदर्शन विशेषतः महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केला, ग्रामस्थांनी सपोर्ट केला. या सगळ्यांचं सपोर्ट म्हणून, फलित म्हणून आज आपल्याला न्याय मिळाला आहे. पूर्ण न्याय आपल्याला अजून मिळला जरी नसला तरी आपल्याला भविष्यात जास्तीत जास्त ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि त्या जमिनीचं काय करायचं, उत्पन्न कसं काढायचं, काय काढायचं हे ग्रामस्थांनी आपण सगळ्यांनी मिळून ठरवून त्याचा कोणालाही वैयक्तिक फायदा होणार नाही अशा पद्धतीने सगळ्या ग्रामस्थांनी निर्णय घ्यावा अशी प्रार्थना मी भरूनच चरणी करतो. आणि सर्वांचे धन्यवाद. नमस्कार. नाथसाहेबांचा चांगलं. खरं तर सासवडगावचं ग्रामदैवत भैरवनाथ आई जोगेश्वरी माता काळ भैरवनाथ खंडेराया यांच्या कृपेनेच आजचा हा आनंदोत्सव या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ साजरा करीत आहोत. खरं तर देवस्थानच्या व्यवस्थेसाठी असणारी जमीन सर्वे क्रमांक 301 मध्ये 3 हेक्टर 19 आर हे क्षेत्र होतं. आणि हे क्षेत्र खरं तर जे पुजारी मंडळी या देवस्थानची व्यवस्था राखत आहेत त्यांच्या व्यवस्थेसाठी हे संपूर्ण व्यवस्था सातारच्या गादीने त्या ठिकाणी लिखित त्या ठिकाणी दिलेलं होतं. त्या पद्धतीने ही संपूर्ण जमीन होती. पण वास्तविक पाहता गेली 70 वर्षे ह्या जमिनीचा लढा गुरव समाजाने त्या ठिकाणी लढला. वास्तविक पाहता गुरव समाजाचं सुद्धा आज खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे की कुठल्याही मानधनाची कशाची अपेक्षा न ठेवता देवाची त्रिकाल पूजा करणं साधं सोपं काम नाही. परंतु ह्या मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण देवाची पूजा कधीही त्यांनी खंडित केली. मध्यंतरीच्या काळामध्ये ग्रामस्थांनी मंदिर बंद ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मागचं कारणच एक होतं की समाजाला माहिती व्हावं की ह्याच्या मागचं काय आहे, ही व्यवस्था कशी चालते. आज संपूर्ण जी यात्रा उत्सव जे काय असेल ते ट्रस्ट फक्त वर्गणीतूनच करू शकतो. परंतु देवाची पूजा करणारी सर्व मंडळी आहेत, ह्या मंडळींना फक्त दक्षिणा पेटीवरतीच अवलंबून राहावं लागतं. ही दुर्दैवाची बाब आहे. आणि एवढं सगळं समाजाला माहिती असताना समाजाने सुद्धा बऱ्याच वेळा त्यांच्या पाठीमागे राहण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या परीने त्यांनी चांगल्या पद्धतीचा लढा त्या ठिकाणी लढला. सहकारवर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांनी या देवस्थानाला शिस्त लावली आणि एक ऊर्जित अवस्था त्यानंतर आली. आज पाहतोय आपण 35 किलोचं जवळपास 35 लाखाचं सिंहासन या ठिकाणी तयार झालं. अशा वेगवेगळ्या सगळ्या योजना काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाल्या असल्या तरी पुजाऱ्यांना न्याय देण्याचं काम या मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही हा लढा हातामध्ये घेतला. या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज असेल, माळी समाज असेल, 18 पगड समाज या पाठीमागं होता. तो जरी समक्ष पुढं उतरला नाही तरी समाजाचं म्हणणं होतं की देवाची जमीन देवाला मिळाली पाहिजे. ही खऱ्या अर्थानं तळमळ सर्व समाजाची होती. परंतु गावाचं भावाचं देवाचं खाऊ नये असं म्हटलं जातं. परंतु अतिशय कळस होता हा की देवाचं खाऊन सुद्धा माणसांना सुख मिळत असं. खरं तर हे चुकीचं आहे. म्हणून आपण कुठल्याही देवाचं गावाचं भावाचं न खाता खऱ्या अर्थाने त्यांना न्याय दिला पाहिजे. पारदर्शीपणे आपण काम केला तरच आपलं असणारं कुटुंब सुखी राहू शकतं. हे खरं तर समाजाला कळलं पाहिजे. हा मेसेज सर्व समाजापर्यंत जाणार आहे. आज ज्यावेळेस आपण गुलाल उधळला, देवाला सांगितलं की देवा हा आनंद उत्सव आम्ही साजरा करतोय, देवाने सुद्धा तिन्ही देवतांनी फुलं सोडली. याचा अर्थ खऱ्या अर्थानं देवाने आज कौल स्वीकारलेला आहे. खऱ्या अर्थानं आज देवाला न्याय मिळाला आहे की देवस्थान खऱ्या अर्थानं जागृत आहे. म्हणून या जागृतीचा आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाला. म्हणून समस्त ग्रामस्थ सासवड असतील, काळभैरवनाथ मंडळ असतील, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट असेल, या ठिकाणी जी कायदेशीर बाबी लढण्याचं काम होतं त्या ठिकाणी युवराजजी वारगडे असतील, अर्चना भैरवकर असतील, यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं. त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. शिंदे मॅडम किंवा कुंजीर मॅडम असतील, त्यांचे संपूर्ण असिस्टंट मंडळी असेल, या सर्व मंडळींनी अतिशय अभ्यासून बारकाईने त्या ठिकाणी कामकाज केलं. म्हणून आज हा मार्ग आपल्याला या ठिकाणी आदरणीय पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांचं सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी निश्चितपणे लाभलंय. काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टचे आमचा प्रत्येक पदाधिकारी असला तर तो कुठेही पाऊल आम्ही मागं घेतलं नाही. त्या ठिकाणी लढा चांगल्या पद्धतीचा लढला. अनेक जणांना वाटत होतं हे टिकणार नाही, अमकं नाही. गावात अनेक वेळा अफवा उठवण्याचा प्रयत्न केला, पण एकाही अफवेला आम्ही बळी पडलो नाही. कारभाऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू निश्चितपणे सांगतायत की त्या ठिकाणी त्यांची तळमळ कशा पद्धतीची होती हे त्यांनी दाखवून दिले.
म्हणून या समाजाला न्याय देण्याचं काम काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट असेल, समस्त ग्रामस्थ सासवड असतील यांनी चांगल्या पद्धतीने केलंय. आणि नाथसाहेबांना पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी ही जमीन मिळाल्यानंतर तुम्हाला त्यातलं पै ना पै या ठिकाणी खर्च केला जाईल. अशा पद्धतीचं पारदर्शी काम करण्याचं काम काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट असेल, समस्त ग्रामस्थ असतील हे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. पण हा आजचा मेसेज प्रत्येक गावागावात घराघरात गेला पाहिजे की देवाचं खाणाऱ्याचं कधीही चांगलं होत नाही. देवाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा न्याय आम्हाला आज खऱ्या अर्थानं मिळाला आहे. नाथसाहेबांची कृपा आज खऱ्या अर्थानं या गावावरती झाली, म्हणून हे देवस्थान आज निश्चितपणे या ठिकाणी टिकणार आहे. खरं तर या गुरव समाजाला मी मनापासून धन्यवाद देतो की त्रिकाल पूजा करणारे फार कमी देवस्थान आहे, पण ती त्रिकाल पूजा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे कष्टाने त्यातून काय मिळणार आहे हा दुय्यम भाग होता. पण ती पूजा सातत्याने करणं, देवाचा आशीर्वाद मिळवणं आणि त्याला आज खऱ्या अर्थानं त्यांना न्याय मिळाला. आज त्यांच्या डोळ्यात सुद्धा निश्चितपणे अश्रू असतील, हे आनंद अश्रू आहेत. परंतु हे घडणं ह्यासारखा लढा लढावा लागणार. दीपक डॉक्टरांनी एक वाक्य वापरलं होतं की माणसांची लढाई, देवाची लढाई माणसांच्या कोर्टामध्ये चालली. दीपक डॉक्टरांचं वाक्य होतं. पण आज त्या खऱ्या अर्थानं ते देवाला सुद्धा लाजेरवानं वाटलं असेल की देवा आपण तुझं देवाला वाटतं चुकलं का काय, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी निश्चितपणे काम झालं. आज देवाने खऱ्या अर्थाने निकाल दिला. मला वाटतं प्रशासकीय अधिकारी असतील, सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा कुठेतरी अनुभूती आली असेल, तशा पद्धतीचा निकाल आज या ठिकाणी आला आहे. म्हणून हा आनंदोत्सव आम्ही समस्त ग्रामस्थांच्या वतीने काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट असेल, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट असेल आणि पुजारी मंडळाच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचंच आभार व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी आम्हाला पाठबळ दिलं, ताकद दिली, त्या सर्वांचंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पोलीस यंत्रणेचं सुद्धा निश्चितपणे आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये त्या जमिनीतलं येणारं उत्पन्न या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने वापरलं जातो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. नाथसाहेबांचा